नमस्कार सगळ्यांना. पहिले मराठीमध्ये करू आपण, नंतर हिंदीमध्ये करू. तर 6 जूनला आपण सगळ्यांनी पाहिलं, दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो लोक आले होते काँग्रेस जनता पार्टीच्या शांतीपूर्ण आंदोलनासाठी. याच्यावर एक गोष्ट सिद्ध झालेली आता की या देशाचा जो तरुण आहे, जो युथ आहे, तो आता घाबरणार नाहीये, तो आता मागे सरकणार नाहीये. नीटच्या परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेले आहे. एसएससी जीडीचे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत, त्यांचा फ्युचर अफेक्ट झालेला आहे. असं एकंदरीत पाहिलं तर आपण एसएससी जीडी, नीट, सीबीएसई आणि सीयूईटी हे स्टुडंट जर बघायला गेले तर 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंटचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. तरीही याची जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाहीये. त्यासाठी आम्ही 6 जूनला जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आणि आम्ही डिमांड केली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत रेजिग्नेशन दिलं पाहिजे. कारण की जिम्मेदारी घ्यावं लागलं. देशातले 5-6 स्टुडंट जे उद्या जाऊन डॉक्टर बनले असते, ज्यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, आज त्यांना त्यांचा जीव द्यावा लागलाय. कशामुळे? सिस्टमच्या फेलियरमुळे. तर याची जिम्मेदारी कोणतरी घेतली पाहिजे. त्यासाठी आम्ही सांगितलेलं की धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा जर नाही झाला तर आम्ही देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहे आणि त्याची सुरुवात उद्या पुण्यापासून सुरू होणार आहे. पुण्यात उद्या 4 वाजता आम्ही आमच्या शांतीपूर्ण प्रोटेस्ट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही लखनौ, अमृतसर, जयपूर, बँगलोर इथेही आम्ही प्रोटेस्ट करणार आहे. तर आमची परत एकदा विनंती आहे की तुम्ही काही करून जिम्मेदारी घ्या, नैतिक जिम्मेदारी घ्या. तुमच्यामुळे स्टुडंट आत्महत्या करतायत, लाखो करोडो स्टुडंटचं भविष्य बर्बाद होते, तुमच्यामुळे सगळं वाटोळ होऊ लागलं स्टुडंटचं. याची कोणीतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. देशात आज अकाउंटेबिलिटी राहिली कुठे? स्टुडंट ओरडू लागले, थकून चालले, पेपर लीक होऊ लागले, सर्व्हर डाऊन होऊ लागले. कोण जिम्मेदारी घेणार याची आणि कधीपर्यंत असं चालणार आहे? ते आमची परत एकदा मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि जर ते राजीनामा नाही देणार तर देशव्यापी आंदोलन होईल. आणि त्यानंतर 20 तारखेला देशव्यापी सगळ्याच जागी मी स्वतः जाऊन प्रोटेस्ट करेल आणि तिथे जाऊन लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. धन्यवाद. एकदा मी हिंदी करून देऊ आता. बरोबर. नाही, आमचं नियोजन चालू आहे. आम्ही जिकडे आमच्या टीम्स आहेत, आम्ही कोऑर्डिनेट करतोय आणि पुढच्या काही दिवसात आम्ही तिकडे आंदोलन करणार आहे. आणि कॉन्टॅक्टने आम्हाला राजीनामा पाहिजे. कॉन्टॅक्टने आम्ही काय करणार? नाही. डायलॉग एकच झाला, आमचे अकाउंट बंद केले, आमचे सोशल मीडिया हॅक केले. ते नसते केले तर मला अमेरिकेवर याची गरज पडली नसती. विद्यापीठात काय प्रॉब्लेम असेल? नाही, प्रॉब्लेम काय? सर मला काय वाटतं ना, कुठं आंदोलन करतोय, कुठं करतोय हा प्रश्न आहे का सर? 6 स्टुडंटने आत्महत्या केलेली, ते सोडून आपण कुठं प्रोटेस्ट करतोय, प्रोटेस्टची जागा कोणती, त्यावर आपण डिस्कशन करतोय. काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टींना सर? प्लीज म्हणजे मुद्दे आपला जो मुद्दा आहे त्याची सेन्सिटिव्हिटी समजून घ्या सर. नाही, मी समजतोय, मी समजतोय. बरोबर, परमिशन भेटलेली आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाहीये. प्रोटेस्ट कुठेही हो, 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. लाखो करोडो स्टुडंटचं आयुष्य जे आहे ते त्याच्यावर मोठा क्वेश्चन मार्क आहे. मला वाटतं आपण त्याच्यावर थोडं फोकस करूया. मला असं वाटतं जर ते रशिया युक्रेनचं वॉर थांबवू शकतात तर राजीनामा ते घेऊ शकतात. आम्ही 20 तारखेला आता दिल्लीत जाणार आहे. आज त्याच्या आधी आम्ही देशभर आंदोलन करणार आहे. हा, आम्ही आता परत सांगतोय 20 तारखेला दिल्लीत होणार आहे. आधी त्याच्या आधी आम्ही देशभर आंदोलन करणार आहे. काय फरक पडला, काय बदल झाला, लोकांचा तुम्हाला पाठिंबा वाढला? पहिल्या आंदोलनानंतर काय झालं? काँग्रेस जनता पार्टीमध्ये कसं बदल येते? पहिल्या आंदोलनात तिथं जाऊन मला कळलं की देशभरातून तिथं लोक आलेली होती.
म्हणजे सिक्कीमवरनं लोक आली होती, जम्मू काश्मीरवरनं लोक आली होती, केरळावरनं लोक आली होती, तमिळनाडूवरनं आली होती, काही लोक ओडिसावरनं आली होती, बंगालवरनं आली होती. आणि त्याच्यानंतर त्यांचं असं झालं की आता हे देशभर वाढलं पाहिजे. म्हणजे मला तिथं भरपूर जे सगळे तरुण जे आलेले होते देशभरातून, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही देशभर करा. आणि त्याच्यामुळे आम्ही आता वेगळ्या वेगळ्या राज्यात करणार आहे. म्हणजे हे तर चालूच आहे, माझ्या घरच्यांना धमक्या भेटताच आहेत, ते चालूच आहे. आणि मला आता सोशल मीडियावर आता म्हणजे इथे येण्याआधी मला म्हणले तू ये प्रेस कॉन्फरन्सला, आम्ही कॉक्रोच मारण्यासाठी हिट घेऊन ठेवलेला आहे. तर अशा प्रकारच्या धमक्या चालू आहेत. आता म्हणजे मला कळत नाही की अजून सरकारला कशाची वाट बघते. स्टुडंट्स आत्महत्या करताय, 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंटचं फ्युचर अफेक्टेड झालेलं आहे. अजून म्हणजे काय करावं लागणार आहे सिरियस व्हायला तुम्हाला? म्हणजे सिरियस कुठं ना कुठं व्हावंच लागणार आहे. घेत नाही, दॅट इज अब्सोल्युटली राईट. नाही, मी एक गोष्ट क्लिअर करू शकतो की कॉक्रोच जनता पार्टी सोबत कोणीही असोसिएटेड नसणारी कुठलीही पॉलिटिकल पार्टी आम्ही कोणाला इन्व्हॉल्व्ह होऊ नये देणार आहे. बट कुठल्याही पार्टीला जर स्टुडंट्सच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. कारण की जर तुम्हाला युवकांच्या मुद्द्यांवर राजकारण करायचं आहे, आमच्या मागण्यांना तुम्हाला समर्थन करायचं आहे, यू आर वेलकम. अमेरिकेतून मला हकलून दिलं असतं, माझ्या हातात हातकडे असल्या बाबासाहेबांचं पुस्तक नाही. अशी काही नेमणूक नाही झाली, पण लोकांची एक्साइटमेंट आहे, त्यांचं ते एनर्जी आहे, पॅशन आहे, ते स्वतःहून काही काही करू बघायला बघतायत. सो आय रिअली रिस्पेक्ट दॅट पॅशन. आपण आम्ही लवकरच आमच्या फॉर्मल बॉडीज पण अनाऊन्स करू. तर आधी हा प्रश्न सुटला तर आपण पुढचा सरकारनं परत परीक्षा घेतली आणि परीक्षा घेताना आम्ही हवाई रस्ते जे आहे ते काढून मला असं म्हणायचं बघा, आपण म्हणजे सगळे असं विचार करतोय की एका राजीनाम्याने सिस्टम बदलणार नाही. ठीक आहे, मलाही मान्य आहे. पण मला असं वाटतं जर राजीनामा तुम्ही घेत नाहीये याचा अर्थ तुम्ही तुमची चूक मानत नाहीये. जोपर्यंत तुम्ही चूक मानणार नाही तोपर्यंत गोष्टी तुम्ही ठीक कसं करणार? काही खराब झाले ते आपल्याला आधी ऍडमिट तर करावं लागेल ना, एक्सेप्ट करावं लागेल काय खराब होत आहे. जर आपण एक्सेप्टच करायला तयार नाही की सिस्टम खराब आहे, जर आपण रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला तयार नाही की सिस्टम खराब आहे, तर सिस्टम मग ठीक कसं करणार? राजीनामा इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स दॅट. तुमच्या आंदोलनावर आता तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया आहे? दिल्लीत मी अमेरिकेवरनं आलो, मी तसं स्टेजवर गेलो. म्हणजे तिथं स्टेजिंग होता खरं सांगायला गेलं तर. सगळे लोक स्वतःहून आले होते, काय पैसे देऊन आणलेले होते, तुम्ही पाहिलं असेल. मी कुठून काय करणार आहे? मी तर स्वतः एक स्टुडंट होतो अमेरिकेत. तर हे सगळे जे आहे ना म्हणजे डिस्ट्रॅक्ट करायच्या गोष्टी चालू आहे. मला वाटतं जे लोक असे आरोप लावतायत त्यापेक्षा जर तुम्ही खरंच जर स्टुडंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते, नीट पेपर फुटी जी झाली त्याच्यावर थोडं लक्ष दिलं असतं, सीबीएसई मध्ये जे झालं त्याच्यावर लक्ष दिलं असतं, तर आम्हाला हे सगळं करायची गरजच पडली नसती. दिल्लीमध्ये आंदोलन करताना तुम्हाला देशातल्या इतर अनेकांनी पाठिंबा दिला ते तुमच्यासोबत झालेले होते. पुण्यामध्ये आंदोलन करताना असे पुण्याचे कोणते घटक आहेत, कोणते व्यक्ती आहेत ते तुमच्या आंदोलनाला तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी आलेले आहेत? आता आंदोलनाचा आयोजक करताना कोणाचाच कॉन्टॅक्ट करतात, कोणाची चर्चा करतात, मंडळी कोण आहे ते तुमच्या? नाही, पुण्याचे जेवढे काही स्टुडंट्स युनियन्स आहेत ते सगळे एमपीएससीचे असो, पुणे युनिव्हर्सिटीचे असो, ते सगळे आमच्या सपोर्ट मध्ये आहे. बाकी आम्ही एक लवकरच प्रेस रिलीज मध्ये बाकी सगळे इन्फॉर्मेशन टाकून देतो. सर नाही, पहिले जेव्हा हे सुरू झालं होतं 15 तारखेला, 15 मे ला सुरू झालं होतं कॉक्रोच जनता पार्टी, तेव्हा भरपूर लोक बोलत होते की हे सोशल मीडिया पुरतं राहणारे, जमिनीवर कुणी येणार नाही. आपण 6 जूनला पाहिलं जमिनीवर काय झालं, पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. तर या याच्यात कोणी मिसअंडरस्टँडिंग मध्ये राहू नये की हे आंदोलन जमिनीवर चालणार नाही. मला वाटते 6 तारखेला तरुणांनी दाखवून दिलं. आणि आता सगळ्यांच्या माध्यमातून मला, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला सगळे जेवढे पेरेंट्स आहे, आई वडील आहेत, त्यांना अपील करायची आहे. मला माहिती तुम्हाला भीती वाटत असेल जेव्हा तुम्ही तुमचे लेकर राजकारणावर काय बोलत असेल किंवा सरकारला जॉब विचारत असतील. माझ्या आईला भीती वाटती. माझी आई तर म्हणजे मी युएसला जेव्हा 2 वर्ष आधी गेलो होतो तेवढी रडली नव्हती जेवढी मी वापस येताना रडली. आणि ती मला म्हणते तू वापस येऊ नको, ते तुला अटक करतील किंवा दुसरं काही करेल, तुझ्यावर हल्ला होईल. पण मी तुला म्हणलं यावं लागेल, कोणाला कोणातरी बोलावं लागेल.
तर माझे जेवढे आईवडील हे बघताय त्यांना सांगतोय, तुमच्या लेकरांना बोलण्यापासून थांबू नका. जोपर्यंत मी एकटा बोलत राहील तोपर्यंत असू शकतं मला एकट्याला आवाज दाबायचा प्रयत्न करतील, पण जेव्हा लाखो करोडो स्टुडंट सोबत बोलतील ना, तेव्हा यांची हिंमत होणार नाही कोणाचा आवाज दाबायला. आणि जेलमध्ये जर कोणाला टाकायचं तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. तुमच्या लेकरांना जेलमध्ये जाऊ देणार, मी त्याची जबाबदारी घेईल. पण तुमच्या लेकरांना तुम्ही बोलण्यापासून थांबू नका. नाही आता इथंच सर, बॅक फॉर गुड. उद्या हजारो मध्ये परत होईल. मला तर वाटतं जंतर मंतर पेक्षा मोठा होऊ शकतो. कशाची कशाची आज पत्र देखील तर दिल्ली पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचं तुम्हाला? पुणे पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचंय? एक मिनिट सर, आय एम आन्सरिंग सर, प्लीज. ठीक आहे, लिगली करतो आम्ही, म्हणजे बेस काय याच्यात. आणि चला ठीक आहे, हे एकदा मी अजूनही करतो. चला, म्हणजे मी एक पाहिलं, वेदांत जो होता 17 वर्षाचा स्टुडंट, ठीक आहे, त्या 17 वर्षाच्या स्टुडंटला पाकिस्तानी बोलण्यात आलं जेव्हा त्यांनी सीबीएसई मध्ये काय घोळ चालला तो एक्सपोज केला. तर तुम्ही मला पाकिस्तानी म्हणताय, जो 17 वर्षाचा सीबीएसई स्टुडंट आहे त्याला पाकिस्तानी म्हणताय. तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत जे सरकारला प्रश्न विचारतात ते त्यांना पाकिस्तानी बोलल्या जातं. तर मग या देशात भारतीय राहिलो कोण? फक्त भाजपाला त्यांचा आयटी सेल आणि आम्ही सगळे बाकी पाकिस्तानी झालो. काय अर्थ आहे याला? तर तुमच्याकडे तुम्ही पण तुम्ही फक्त या नरेंद्र मोदींच्या पण तुमची काय मॉडल ऑपरेटिंग पुढे भविष्यासाठी काय प्लॅन? सर 15 दिवस झाले सुरू होऊन, 15 दिवस झाले सर. भारताला एक मिळून दिलंय. किती वर्ष लागले होते सर? 3 वर्षांचं नाही, लढले म्हणून. हो, पण किती वर्ष? आम्हाला 15 दिवस झाले सुरू होऊन. तुम्ही मध्ये काय की आपण इकडे थांबणार जाणार नाही. अमेरिकेत कशाच्या लोकांना नोकरी होती, शिक्षण होतं, ते संपलं का? आणि त्यानंतर आता भारतात येऊन परत फॅमिली राहणार तर काय प्लॅन आहे? माझं मास्टर्स चालू होतं, मी मास्टर्स साठी गेलो होतो आणि आता मी जॉब साठी अप्लाय करत होतो. हे 15 दिवसाआधी माझं म्हणजे हे होतं की अमेरिकेत मी बेटर ऑपॉर्च्युनिटीसाठी गेलो होतो, तिथं सेटल व्हायचं होतं आणि जॉब्स अप्लाय पण करत होतो. आणि जेव्हा हे सगळं झालं, थोडं माझं आर्टिकल्स आले इंटरनॅशनल मीडियामध्ये पण, त्यानंतर मला जॉबची ऑफर पण भेटल्या. पण बरेचसे कॉक्रोच जनता पार्टीचे कॉक्रोचेस होते, ते सारखे म्हणत होते आपल्याला हे आंदोलन पुढे घेऊन जायचंय, आता आपल्याला सोशल मीडिया पुरतं लिमिटेड नाही ठेवायचंय. त्यामुळे मग मी कुठे ना कुठे मला एक रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्यावर, मी सुरू केलेलं, त्यामुळे की मला कुठे ना कुठे देशात वापस यावं लागेल. आणि त्यामुळे मी आता इथं आलोय. नाही, ही एक मुवमेंट आहे सर, ही एक मुवमेंट आहे. आणि मी परत तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, मी ऑफन नाही होते सर, मी रिक्वेस्ट करतो कारण 15 दिवस झाले. 15 दिवसात तुम्ही कसं आमच्याकडून अपेक्षा करू शकता की आमच्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं असू शकतात किंवा आमच्याकडे पूर्ण सिस्टम तयार असू शकतं? नाही, नक्की करू सर. दुसरा प्रश्न वेगवेगळ्या चर्चा होतात, खरंच अमेरिकन काय विचार करतो? नाही, तसा तर म्हणजे नेमका विचार नाही, भारताबद्दल चर्चा होती. कारण की अमेरिकेत बघायला गेलं, अमेरिकेची जी आयटी, हा खूप चांगला प्रश्न विचारला, याच्यावरून मला आठवलं. अमेरिकेची जी आयटी आहे, आयटी इंडस्ट्री, ते सगळे भारतीय चालवतात. सिलिकॉन व्हॅली जी आहे तिथे सगळ्या मोठ्या पोझिशन्सवर सगळे भारतीय आहेत. अमेरिकेत जर हायेस्ट पेइंग कम्युनिटी कोणती आहे ती भारतीय आहे. तर असं नाही की आपल्या देशात टॅलेंट नाहीये, आपल्या देशात खूप टॅलेंट आहे. आपल्या देशात टॅलेंट इतकं आहे की युरोप असो का अमेरिका, तिथे सगळ्यात हायेस्ट पेइंग जॉब्स जे आहे ते भारतीय ना भेटतात. पण आपल्या देशात काय होत आहे, आपल्या देशात ती ऑपॉर्च्युनिटी आणि प्लॅटफॉर्म का नाही भेटत आहे जो बाहेर देशात भेटतोय? इंडियामध्ये जे तज्ञ असतात त्या तज्ञांनी त्या प्रश्न आहेत ते क्लासेसपर्यंत सोडवले होते. हे नक्की गरजी कशी झाली? जे सरकारचे सिनियर आहे की इंडियामध्ये याच्यामध्ये तुमचे आहे त्याच्यामुळे एनडीएच्या कर्मचारी आणखी कारवाई. सरकारच्या आतल्या लोकांशिवाय कोणतीच गोष्ट लीक नाही होऊ शकत. आणि मला वाटतं त्यामुळे एज्युकेशन मंत्रालयात थोड्या दिवसाआधी आग लागली होती. आता म्हणजे मला आता निघायचं हिंदीमध्ये मी करतो. शिक्षण घेतलंय, समजा एज्युकेशन पाहिली ती पाहिली, काय बदल व्हायला पाहिजे, काय झालं पाहिजे, काय सर
त्याच्यावर आपण नंतर बोलू. आता आपण मुद्द्यावर नाही, मला एकदा आता हिंदी 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 मैं हिंदी बोलते. मला तो दिल्ली के जंतर मंतर पर आंदोलन हुआ था. हम सबने देखा दिल्ली के जंतर मंतर पर किस तरह से हमारे शांतिपूर्ण आंदोलन को समर्थन मिला. पूरा जंतर मंतर भर गया था. इससे यह साबित होता है कि इस देश का युवा अब इस सरकार से डरता नहीं, वो सवाल करेगा. और हम आज फिर से रिक्वेस्ट करते हैं एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान से, वो रिजाइन कर दे. अगर वो रिजाइन नहीं करते हैं तो अब हम देश भर आंदोलन करने जा रहे हैं, जिसकी शुरुआत कल पुणे से हो रही है. कल पुणे यूनिवर्सिटी में सभी लोग, सभी छात्र एमपीएससी के हो, नीट के हो, सभी छात्र आएंगे और एक बहुत बड़ा आंदोलन करेंगे और हम धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन की डिमांड करेंगे. इसके बाद लखनऊ, अमृतसर, जयपुर, बेंगलोर जैसे जगह पर भी मैं खुद जाकर आंदोलन करूंगा और ये आंदोलन पूरी तरह शांतिपूर्ण होगा और डेमोक्रेटिक होगा. और इसके बाद भी अगर धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते हैं तो हम सब इस देश के युवा दिल्ली में फिर से 20 तारीख को जंतर मंतर पर आएंगे और धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन लिए बिना नहीं लौटेंगे. और मैं आखिर में ये कहना चाहता हूं सभी लोगों से, सभी स्टूडेंट से, सभी युवाओं से, अब हमें सबको मिलकर आवाज उठानी पड़ेगी. जब तक ये लोग हमारी बात नहीं सुनते, हमें सबको साथ में आना पड़ेगा. कब तक इस देश में स्टूडेंट सुसाइड करते रहेंगे, कब तक इस देश में पेपर लीक होते रहेंगे, कब तक इस देश में सर्वर डाउन होते रहेंगे और उसके बाद भी मंत्री अपनी कुर्सी पर बने रहेंगे. अगर आपकी एक गलती हो जाए, आपका फ्यूचर बर्बाद हो जाएगा. अगर आप कंपनी में कोई एक गलती कर दो, आपकी जॉब चली जाएगी. लेकिन यहाँ गलतियों पर गलतियां हुई जा रही है, लेकिन फिर भी रेजिग्नेशन में हो रहा है. तो हमें कहीं ना कहीं इस देश में अकाउंटेबिलिटी फिक्स करनी पड़ेगी और उसके लिए सभी लोग हमारे आंदोलन को सपोर्ट करें. थैंक यू. मुलं आहेत आम्हाला माहिती की कुठल्या तरी संबंधित आहेत, कुठल्या तरी विद्यार्थी चळवळ असेल किंवा धार्मिक संघटना असेल किंवा राजकीय पक्ष असेल. मग हे ऑर्गॅनिक जनता पार्टी, कॉर्पोरेट जनता पार्टी कुठं आहे? हे सगळी कुठल्या संघटनेत काम करणारी मुलं आहेत. ऑर्गॅनिक जनता पार्टी कुठे येणार आहे? हे जनता नागरिक नाही देशात. नागरिक आहेत पण कुठेतरी नाही असू द्या ना सर. तर ते एकरूप कसे होणार? नाही मी तर म्हणतो भाजपचे लोक आले पाहिजे. भाजपच्या त्यांचे लेकर नीट आणि सीबीएसई परीक्षा देत असतील ना, त्यांचे लेकर सीबीएसई आणि नीटची परीक्षा देत असतील, त्यांनी आलं पाहिजे. सरकारचे लोक याच्यामध्ये सहभागी असल्याशिवाय होणार नाही. मी अजून किती वेळ बोलू यापेक्षा. सीबीआय तुम्ही काय माहिती घेतली का या तपासाच्या संदर्भात? आणि दुसरी गोष्ट, तर या तपासामध्ये प्रामुख्याने जी लोक पेपर फुटीत होती ती पुण्यातली सहभागी होती, त्याच्या मागे नेमकं कोण आहे याबाबत काही तुम्ही माहिती घेतली का? सीबीआय माझ्यासोबत का बोलून? मला तर वाटतं माझ्यावर सीबीआय रेड होईल. तुम्ही काय त्याच्याकडे विचारणा केली? नाही. म्हणजे कारण तुम्ही जी भूमिका मांडताय, ज्या मला वाटतं विरोधी पक्ष मांडतोय, पण मीडियाने आपल्यासोबत हा म्हणजे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ते दाखवत का नाही. तुमच्या माणसाला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही असं नाही पत्र व्यवहार वगैरे करत नाही, कम्युनिकेशन करत नाही, फक्त ग्राउंडवरती आंदोलन करताय. असं काय करणार आहे? मेल वगैरे कम्युनिकेशन करणार त्यांच्याबरोबर, कारण तुमच्याकडून एक हात पुढे गेल्याशिवाय त्यांच्याकडे कम्युनिकेशन होणार नाही. सर आंदोलन हा आमचा पहिला स्टेप आहे. ते आहे तुमच्याकडे, तो अधिकार आहे. काही कम्युनिकेशन करणार आहे त्यांच्याबरोबर? सर मला वाटतं त्यांना बातम्या वाचतच असतील ते, बरोबर. एवढे म्हणजे हजारो तरुण जंतर मंतरवर येत आहेत तरी ते ऐकायला तयार नाही. तुम्हाला वाटतं की माझ्या एका ईमेलवर राजीनामा देतील? झुरळ कुठे असतात सर? घाणी, बरोबर. मग याचा अर्थ आपल्या देशातलं सिस्टम जे आहे ते घाण झालंय, त्याच्यामुळे झुरळ बाहेर येत आहे. कुठे ना कुठे हा प्रश्न पण विचारला गेला पाहिजे. नाही आताच खराब नाही झाली आहे. आता ते ट्रिगर पॉइंट होता, ज्यांनी ही शब्द वापरले आपण त्यांना हा प्रश्न विचारावा. मुझे लगता है देश एक डेमोक्रेटिक कंट्री है, जिसको जो पार्टी शुरू करना चाहता है कर सकता है, उसमें कोई रोक नहीं होनी चाहिए. जंतर मंतर से ज्यादा सपोर्ट होगा.
आगे जाके राजनीति में 2029 के लोकसभा चुनाव से पहले कॉर्पोरेट जनता पार्टी एकदम मिलेगी। सर मैं कह रहा हूँ 15 ही दिन हुए हम लोगों को शुरू करके। तो ये सोशल मीडिया से सीमित रहेगा। हाँ? नहीं नहीं, सोशल मीडिया तक तो सीमित नहीं रहेगा सर, इतना मैं आपको गारंटी। मूवमेंट है पर तुम बोल रहे कि सोशल मीडिया का ट्रेंड है, 15 दिन महीना भर 10-5 पर बंद होता है। 15 दिन हो गए, जंतर मंतर पर आ गए हम, ट्रेंड तो कह रहा हूँ, अब तो जमीन पर आ गए। पार्टी का आयडी त्यामध्ये मांडलं होतं का की एवढा मोठा सर खरं सांगायला गेलं तर मी काहीच प्लॅन करून केलं नव्हतं. मी प्ले स्टेशन खेळत होतो जेव्हा मी ते ट्विट केलं होतं, आणि त्याच्यानंतर मी एकदमच पाहिलं लोकांचा खूप सगळा प्रतिसाद आला, आणि त्याच्यानंतर मी पाहिलं की आता प्रतिसाद आला तर एखादं हँडल सुरू करून टाकतो ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर. दुसऱ्या दिवशी मी उठून पाहिलं त्याच्यावर 1 मिलियन फॉलोअर झाले होते. मग कुठं ना कुठं मला असं वाटलं हे काय झालं आता. नाही भीती नव्हती वाटत, मी समजायचा प्रयत्न करत होते की काय चालू आहे, कशामुळे होत आहे असं. त्यानंतर मी जेवढे लोक फॉलो करत होते, काही लोकांचे मेसेजेस येत होते, त्यांच्याशी संवाद करायला मी ट्राय केला, आणि त्याच्यात समजलं की लोक खूप जास्त हे जे तरुण आहेत, 19 वर्षाची मुलं होती ती, कोणी रिसर्च मध्ये जायचा प्लॅन करते, कोणी डेटा सायंटिस्ट बनायचा विचार करत होतं. तर त्या लोकांनी एकंदरीत ना पॉलिटिक्स वरनं गिव्ह अप करून टाकलं होतं. जेवढ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी एकदमच त्यांच्या एक्सपेक्टेशन संपल्यात त्यांच्याकडून, आणि त्यांना असं वाटलं की हा प्लॅटफॉर्म कुठे ना कुठेतरी आमच्यासाठी युज होऊ शकतो. आणि त्यामुळे मग त्यांनी मला प्रेशर केलं की आता ही मुवमेंट तू सिरियसली घे, आम्हाला माहिती आहे तू मजाक मध्ये सुरू केली आहे, पण तू आता सिरियसली घे. बाबासाहेबांचा फोटो आहे काय सांगायचं तुम्हाला? त्याच्याने मला हे सांगायचं होतं, ही जी मुवमेंट आहे ती संविधानाच्या हद्दीत राहूनच चालेल आणि संविधानाचं पालन करूनच चालेल. ओके, थँक्यू एव्हरीवन.